नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या सेशनमध्ये संत गाडगेबाबा यांची माहिती बघितली होती की संत कुणाला म्हणतात, तर जे थोर पुरुष आपलं संपूर्ण जीवन समाजाच्या उद्धारासाठी वाहून घेतात त्यांना संत असं म्हणतात. जे वाईट प्रवृत्तीच्या लोकांनाही सन्मार्गाला म्हणजे चांगल्या मार्गाला लावतात ते संत असतात. महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले, तसेच अमरावती जिल्ह्यामध्ये म्हणजे विदर्भामध्ये झालेले हे संत गाडगेबाबा. त्यांचं मूळ नाव डेबूजी होतं, पण लहानपणी त्यांना सगळे डेबूजी म्हणत होते. पण जेव्हा ते एक खापर घेऊन म्हणजे मातीचं भांडं घेऊन गावोगावी हिंडत होते, म्हणून लोक त्यांना गाडगेबाबा म्हणायला लागले. त्यांना लहानपणी गुराखी होते, जे गुरं राखायला जात होते, आणि त्यांची मामी सकाळी ज्या ओव्या म्हणायची म्हणजे जे कविता करायची, ती कविता ते लक्षात ठेवून आपल्या मुलांबरोबर म्हणजे जे गुराखी मित्र होते त्यांच्याबरोबर ते ओव्या दिवसभर म्हणत होते. त्यांचं लग्नही झालं, त्यांना मुलगाही झाला, आणि जेव्हा लग्न झालं तर तेव्हा त्यांनी प्रथेप्रमाणे मांसाहार न देता गोड जेवण देऊन आपलं लग्न केलं. म्हणजे जी योग्य प्रथा आहे, परंपरा आहे, ती जपण्याचा त्यांनी प्रयत्न केला. असे संत गाडगेबाबा. एका साधू पुरुषाच्या दर्शनानंतर त्यांच्या जीवनाला वेगळे वळण लागले. संसार आणि प्रपंचाचा त्याग करून त्यांनी समाज प्रबोधन आणि समाजसेवेला वाहून घेतले. त्यांची राहणी एकदम साधी होती. त्यांच्याजवळ कायम एक खापर असल्यामुळे लोक त्यांना गाडगेबाबा असे संबोधू लागले. ते गावोगावी हिंडून कीर्तन करू लागले. या कीर्तनातून ते समाजाला उपदेश करू लागले. आपले घर परिसर नेहमी स्वच्छ ठेवा असे सांगत ते स्वतःच गावाची स्वच्छता करू लागले. अस्वच्छतेमुळे रोग होतात ही शिकवण ते देऊ लागले. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी त्यांनी अनेक दाखले देऊन समाजाला सन्मार्गाला लावले. जनतेच्या उद्धारासाठी ते आयुष्यभर झटले. ते पुरोगामी विचारांचे होते. ते उत्तम वक्ते होते. त्यांच्या शिकवणुकीने जनता भारावून जात होती. लोकांच्या सोयीसाठी त्यांनी अनेक धर्मशाळा बांधल्या आणि शिक्षण संस्था सुरू केल्या. लोकांपुढे त्यांनी कधी पैशासाठी हात पसरला नाही. लोकांनी स्वखुशीने दिलेल्या पैशाचा उपयोग त्यांनी जनतेच्या कल्याणासाठीच केला. त्यांचा हिशोब चोख असे. जनतेचा एक पैसाही त्यांनी स्वतःसाठी वापरला नाही. ते एक रोखठोक बोलणारे संत होते. आपले सर्व जीवन त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन व समाजहितासाठी वाहिले. 1958 साली ते अनंतात विलीन झाले. आपण त्यांचा पूर्वपरिचय बघितला की लहानपणी 8 वर्षाचे असताना त्यांचे वडील वारले आणि त्यामुळे ते आपल्या आईबरोबर मामाच्या गावी राहायला गेले. मामाच्या गावी राहिल्यानंतर त्यांनी तिथे गुरं राखण्याचं काम केलं. खेळत रमत गुरं राखीत त्यांचं आयुष्य गेलं आणि ते मोठे झाले. मोठे झाल्यानंतर त्यांचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर त्यांना एक मूलही झालं. पण जेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये एक साधू पुरुष आले म्हणजे एक संत महात्मे आले आणि त्यांच्या दर्शनानंतर त्यांच्या जीवनाला वेगळं वळण लागलं. म्हणजे आत्तापर्यंत संसार करत होते, गुरं राखत होते, घरातली शेतीची कामं करत होते, जे काही घरातलं ते काम करत होते ते न करता त्यांनी आपल्या प्रपंचाचा आणि संसाराचा त्याग केला. म्हणजे साधू पुरुषांच्या सांगण्यानुसार शिकवणुकीनुसार त्यांनी आपलं जीवन पूर्णपणे बदललं. म्हणजे जे त्यांचं रोजचं जीवन होतं, शेती असेल, गुरं राखणं असेल, ते सगळं सोडून ते समाजाचं प्रबोधन करण्यासाठी घराबाहेर पडले. संसार आणि प्रपंचाचा त्याग करून. प्रपंच म्हणजे काय, तर जे काही विवाहानंतर किंवा एकत्र राहणं तर त्याला प्रपंच असं आपण म्हणतो. मग तो जो प्रपंच आहे तो प्रपंच आणि संसार ह्याचा त्याग केल्याने म्हणजे त्याच्यावरती पाणी सोडल्याने किंवा ते सोडून दिल्याने आणि समाज प्रबोधन आणि समाजसेवेला वाहून घेतलं. म्हणजे समाजामध्ये जी अंधश्रद्धा निर्मूलन होतं किंवा अंधश्रद्धा होती त्या काळी
खूप अंधश्रद्धा होती लोकांमध्ये की विविध आजार असतील तर त्याच्यासाठी सुद्धा डॉक्टरकडे न जाता विविध मंत्र तंत्र वापरण्याचं त्या काळी प्रथा होती. ती प्रथा त्यांना मोडायची होती. दुसरं म्हणजे गावामध्ये स्वच्छता असली पाहिजे. स्वच्छता असण्यासाठी काही ठराविकच लोकांनी काम केलं पाहिजे असं न होता सगळ्यांनी काम केलं पाहिजे अशी त्यांची वृत्ती होती. मग हे लोकांना सांगण्यासाठी, लोकांचं प्रबोधन करण्यासाठी, लोकांना समजावून सांगण्यासाठी त्याने आपल्या संसाराचा आणि प्रपंचाचा त्याग केला. म्हणजे ते सोडून दिलं, स्वतःहून सोडून दिलं आणि समाज प्रबोधन आणि समाजसेवेला आपलं संपूर्ण जीवन वाहून घेतलं. त्यांची राहणी कशी होती? एकदम साधी होती. म्हणजे नुसते कपडे साधे रोजचे घालायचे असे कपडे होते. त्यांच्याजवळ एक कायम खापर असल्यामुळे लोक त्यांना गाडगे बाबा असे संबोधू लागले. संबोधणे म्हणजे म्हणणे किंवा बोलणे. खापर, अ ब्रोकन पीस ऑफ टाईल, म्हणजे मातीचं भांडं, त्याला आपण खापर असं म्हणतो. म्हणजे जेव्हा दहीहंडी फोडतात तर दहीहंडीसाठी जी हंडीवरती लावलेली असते आणि ती हंडी फोडल्यानंतर छोटे छोटे मातीचे तुकडे असतात तर त्याला खापर असं म्हणतात. आणि तसं खापर घेऊन ते सगळीकडे गावोगावी हिंडत होते. बाकी त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची वस्त्र, कपडे किंवा अजून काही मौल्यवान दागिने वगैरे असं काहीही नव्हतं. त्यांच्याजवळ केवळ एक मातीचं खापर असल्यामुळे लोक त्यांना गाडगे बाबा असं म्हणू लागले. जरी लहानपणी त्यांना डेबूजी म्हणत होते तरी कालांतरानंतर लोक त्यांना गाडगे बाबा म्हणू लागले, कारण त्यांच्याकडे केवळ एक मातीचं खापर होतं म्हणून लोक त्यांना गाडगे बाबा म्हणायला लागले. त्यांची राहणी कशी होती तर अतिशय साधी होती. म्हणजे उंची कपडे, उंच दागदागिने वगैरे अशी कोणत्याही वस्तू त्यांच्याकडे नव्हत्या. त्यांच्याकडे केवळ 2 वेळ घालायला कपडे एवढंच फक्त त्यांचं साहित्य होतं आणि एक खापर एवढंच त्यांच्याकडचं साहित्य होतं. त्यामुळं त्यांची राहणी अतिशय साधी होती आणि लोक त्यांना खापर असल्यामुळे गाडगे बाबा असं म्हणू लागले, संबोधू लागले, म्हणजे म्हणू लागले. ते गावोगावी हिंडून कीर्तन करू लागले. कीर्तन म्हणजे काय तर परमेश्वरी कथेचं निरूपण, त्याला आपण कीर्तन असं म्हणतो. म्हणजे ज्या ज्या कथा आहेत, जे देवाचे अवतार झाले, श्रीराम असेल, श्रीकृष्ण असेल किंवा अजून मत्स्य आहे, कुर्म आहे, वराह आहेत, असे बरेच अवतार आहेत, दशावतार आहेत किंवा अष्ट अवतार आहेत जे विष्णूंनी अवतार घेतलेले आहेत. तर त्या अवतारांच्या कथा आहेत किंवा अन्य साधू संतांच्या कथा आहेत. म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील, संत ज्ञानदेव असतील, संत नामदेव असतील, ह्या सगळ्यांच्या ज्या कथा आहेत त्या कथा लोकांना सांगून सन्मार्गाला लावणं हे कीर्तनाचं काम असतं किंवा कीर्तनकाराचं काम असतं. म्हणजे कीर्तनकार आहेत तर दर गावी जाऊन ते कीर्तन करत असतात, म्हणजे परमेश्वरी कथा सांगत असतात. का कथा सांगत असतात तर त्यांनी जसा आनंद मिळवला, जसं लहानपणी कृष्णानं खोड्या काढल्या पण त्या खोड्यांमधनं सगळ्यांना आनंद दिला. आजही आपण भगवान श्रीकृष्णाच्या जेव्हा खोड्या ऐकतो की यशोदेकडे नेहमी गाऱ्हाणी यायची, कसली गाऱ्हाणी यायची किंवा कसल्या तक्रारी यायच्या, तर कृष्ण काय करतो, आमचं दही दूध सगळं संपवतो, वरती जाऊन मडकी फोडतो आणि दही दूध संपवतो. एका वेळेला काय केलं होतं कृष्णानं की एकाच्या दाढीला आणि एकाच्या केसांची वेणी अशी घातली होती, असं त्यांनी नवरा बायकोंना बांधून ठेवलं होतं. अशा अनेक तक्रारी, पण त्यामधनं सुद्धा देवाचा अवतार असल्यामुळे आपल्याला त्या कथा ऐकताना, त्या गोष्टी ऐकताना खूप आनंद होतो की भगवान श्रीकृष्णानं कशा लीला केल्या. झाडाला बांधलं तरीसुद्धा झाड असं हलवून त्याने ते पाडलं आणि त्याच्यामधनं त्या राक्षसाला मुक्ती दिली. म्हणजे असे अनेक कथा किंवा गोष्टी आहेत. कालिया नाग होता की कालिया नाग कसा होता तर तो अहंकारी होता, फुटकार मारत होता आणि संपूर्ण यमुनेच्या डोहामध्ये म्हणजे यमुनेच्या पाण्यामध्ये त्यानं आपलं विष केलेलं होतं. म्हणजे तिथं जो कालियाच्या डोहामध्ये जाईल तो डोहामध्ये गेलेली व्यक्ती काय व्हायची, मरण पावायची, कारण विषाशी संबंध यायचा. त्यामुळे कालियाच्या डोहाजवळ कोणीही जात नव्हतं. पण श्रीकृष्णाला काय करायचं होतं, हा भगवंताला तो कालियाचा अहंकारच नष्ट करायचा होता.
कालियानं जे विषामुळे सगळीकडे दहशत पसरवली होती, भीती निर्माण केली होती, ती भीती जी होती ती भीती भगवान श्रीकृष्णाला काढून टाकायची होती. लोकांच्या मनामधली जी भीती आहे कालियाची, ती भीती काढून टाकायची होती. म्हणून एक दिवस खेळण्याचं नाटक करून चेंडू काय केला आणि त्यानं कालियाच्या डोहामध्ये टाकला, आणि कालियाच्या डोहामध्ये टाकलेला चेंडू काढण्यासाठी म्हणून तो कालियाच्या डोहामध्ये गेला. आणि डोहामध्ये गेल्यानंतर त्यानं काय केलं, कालियाच्या फण्यावरती नाच केला आणि त्याला मारण्यासाठी हे केलं. मग जेव्हा कालियानं भगवंताला शरण गेला किंवा श्रीकृष्णाला सांगितलं की माझं चुकलं, मी खूप अहंकारी आहे, पण आजपासून मी माझा अहंकार सोडतो, की तूच श्रेष्ठ आहेस, देवच श्रेष्ठ आहे, माझ्या अहंकारापेक्षा सुद्धा भगवंताची शक्ती श्रेष्ठ आहे, हे तू मला सांगितलंस, तर तू माझ्या फण्यावरती असंच नाच कर आणि तुझी पावलं जी आहेत ती माझ्या फण्यावरती उमटू दे, असं कालियानं सांगितल्यावरती भगवंताने त्याला क्षमा केली. मग अशा ज्या लीला केलेल्या आहेत भगवान श्रीकृष्णानं, त्या सगळ्या लीला कीर्तनामधनं सगळेजण सांगतात. का सांगतात, तर भगवंताची शक्ती ही खूप मोठी आहे हे त्यातनं सांगायचं आहे, की कितीही अहंकारी असला तरीसुद्धा देव त्याला क्षमा पण करतो आणि देव शिक्षा पण करतो. तुमच्या चुकीच्या वागणुकीची शिक्षा पण देव करतो, हे आपल्याला प्रत्येक कथेमधनं शिकायला मिळतं. मग असं ते कीर्तन करत होते. कीर्तन करून गावोगावी काय सांगत होते, तर रिलिजियस नॅरेशन म्हणजे परमेश्वर कथेचं निरूपण कीर्तनातनं करत होते, की संतांनी कसं केलं. जसं सगळीकडे एक आहेत, अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे काय, तर सगळ्यांमध्ये परमेश्वर आहे, हे कुणी सिद्ध केलं, तर संत ज्ञानेश्वरांनी सिद्ध केलं. कसं सिद्ध केलं, तर त्यांनी रेड्याला सुद्धा वेद म्हणायला लावले. जसं ब्राह्मण लोक वेद म्हणत होते, तसंच वेद म्हणण्याचं काम रेड्यानं सुद्धा केलं. म्हणजे रेडा हा प्राणी आहे की ज्याला बोलताही येत नाही असं आपण म्हणतो, पण त्या रेड्याच्या तोंडातून त्यांनी वेदाचं मंत्रोच्चार करून घेतला. का करून घेतला, कारण त्याच्यामध्ये पण ईश्वर आहे हे संत ज्ञानदेवांना लोकांना सांगायचं होतं, की सगळ्यांच्यामध्ये ईश्वर आहे, कुणामध्ये ईश्वर नाही असं कुठलंच ठिकाण नाही, प्रत्येकामध्ये ईश्वर आहे हे त्यांना सांगायचं होतं. म्हणून त्यांनी रेड्याच्या मुखातून वेद म्हणायला लावले. त्याचबरोबर कसं केलं, की जेव्हा चांगदेवांना भेटायचं होतं, चांगदेव हे कोण होते, संतच होते, पण त्यांना त्यांचा अहंकार होता की मी 1400 वर्ष तपश्चर्या केली, माझ्यामध्ये मी श्रेष्ठ आहे, मला सगळं येतं, अशी त्यांना श्रेष्ठत्वाची अहंकार होता. मग तो अहंकार तोडण्यासाठी त्यांनी काय केलं, की भिंतीवरनं ज्ञानदेव महाराज गेले, कारण त्या भिंतीवरती त्यावेळेला बसलेले होते. चांगदेवांचा निरोप आला की मला भेटायला या. मग भेटायला कसं जायचं, म्हणून ज्या भिंतीवर ते बसले होते त्याच भिंतीला ते घेऊन चांगदेवांना भेटायला गेले. म्हणजेच काय, तर ईश्वर सगळ्यामध्ये आहे आणि ईश्वर सगळीकडेच आनंद देणारा आहे हे त्यांना सांगायचं होतं. मग अशाच कीर्तनामधनं गाडगेबाबांनी सुद्धा निरूपण केलं आणि ते निरूपण करून काय सांगितलं, की अंधश्रद्धा टाळा, सगळीकडे ईश्वर आहे, हा वेगळा तो वेगळा असं कुठलाही भेदभाव करू नका, सगळे एकसारखे आहेत, सगळे प्राणी पुरुष सगळे एक आहेत, हे त्यांनी कीर्तनातनं समाजाला उपदेश केला. म्हणजे समाजाला सांगितलं की कीर्तनामधून सगळे एक आहेत, आपण सगळेजण एक आहोत. दुसरं काय सांगितलं, तर आपलं घर परिसर नेहमी स्वच्छ ठेवा. नेहमी म्हणजे कायम, सदोदित, त्याला आपण नेहमी म्हणतो. आपले घर परिसर नेहमी स्वच्छ ठेवा. का स्वच्छ ठेवा, तर अस्वच्छतेमुळे रोग होतात. म्हणजे पूर्वीच्या काळी जे रोग होते त्या रोगांवरती तेवढा इलाज नव्हता. आता आपण प्लेग असेल, दुसरे काय असेल, तर कोरोना महामारीवरती सुद्धा लस आली. म्हणजे कोणतेही आजार आले तर आता संशोधन होऊन नवनवीन लसी निर्माण होतात, की ज्याच्यामुळे आजारपण कमी झालेलं आहे किंवा आजारपणामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. पण त्या काळी तसं नव्हतं. जे काही आजार होते त्या आजारांमुळे अनेक जणांचा मृत्यू व्हायचा. मग तसं होऊ नये म्हणून त्यांनी काय सांगितलं, की अस्वच्छताच ठेवू नका. जेव्हा अस्वच्छता नसेल तेव्हा रोग होण्याचं प्रमाण कमी होईल.
म्हणून त्यांनी सांगितलं की आपला परिसर, घर हे नेहमी स्वच्छ ठेवा. स्वच्छ ठेवलात की तुम्हाला रोगराई पसरणार नाही आणि तुम्ही आजारीही पडणार नाही आणि मृत्यूही तुम्हाला लवकर येणार नाही, हे त्यांनी समाजाला पटवून दिलं. आणि स्वतः काय केलं, नुसतं लोकांना सांगितलं असं नाही, तर स्वतःही स्वच्छता ते करू लागले. मग ते ज्या गावात जात असत त्या गावाची स्वच्छता ते स्वतः करत असत. म्हणजे जरी कीर्तनाला लोक येली तरी कीर्तन झाल्यानंतर ते गावाची स्वच्छता स्वतःच करत होते. का करत होते? कारण ते संत होते की जसं वागायचं, जसं बोलतो आपण तसं वागलं पाहिजे, हे त्यांचं महत्त्व असल्यामुळे किंवा संतांचं वैशिष्ट्य आहे की संत जे बोलतात तसंच ते वागतात, म्हणून त्यांना आपण संत किंवा महात्मा म्हणतो. मग तसंच त्यांनी केलं की जसं त्यांनी सांगितलं लोकांना की गावाची स्वच्छता केली पाहिजे, अस्वच्छतेमुळे रोगराई पसरते, मग स्वतःही गावाची स्वच्छता ते करायला लागले, परिसराची स्वच्छता ते करायला लागले. आणि ही शिकवण त्यांनी दिली समाजाला. कोणती शिकवण दिली? की अस्वच्छतेमुळे रोगराई पसरते, त्यामुळे कायम घराची, गावाची स्वच्छता तुम्ही केली पाहिजे. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी त्यांनी अनेक दाखले देऊन समाजाला सन्मार्गाला लावले. अंधश्रद्धा ज्या काही त्या काळी होत्या, त्या ज्या अंधश्रद्धा आहेत त्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी त्यांनी समाजाला अनेक दाखले म्हणजे उदाहरणं, प्रमाणपत्र, की आपण दाखला देतो ना की हे असं असं घडलेलं होतं, असं असं झालेलं होतं, असं आपण दाखला देतो किंवा उदाहरण देतो. मग तसंच त्यांनी अंधश्रद्धा लोकांची दूर करण्यासाठी सुद्धा अनेक दाखले देऊन समाजाला सन्मार्गाला म्हणजे चांगल्या मार्गाला लावलं. की स्वच्छता का केली पाहिजे, स्वच्छता केली तर अस्वच्छता दूर होईल आणि त्यामुळे रोगराई कमी होईल, त्यामुळे आजार पण कमी होईल, असे अनेक दाखले त्यांनी दिले आणि ते देऊन समाजाला सन्मार्गाला त्यांनी लावलं. जनतेच्या उद्धारासाठी ते आयुष्यभर झटले. उद्धार म्हणजे जनतेचं चांगलं व्हावं, काहीतरी लोकांचं चांगलं व्हावं, ह्यासाठी त्यांनी स्वतःचं संपूर्ण जीवन त्याच्यासाठीच समर्पित केलेलं आहे किंवा त्याच्यासाठीच ते आयुष्यभर झटलेले आहेत. त्यांच्या मनामध्ये स्वतःचा विचार कधीच नव्हता, कायम त्यांच्या मनामध्ये जनतेचा उद्धार व्हावा, त्यांना चांगलं आयुष्य मिळावं, हाच विचार त्यांच्यामध्ये होता आणि त्याच्यासाठी ते आयुष्यभर झटले. ते पुरोगामी विचारांचे होते. पुरोगामी म्हणजे काय? जे योग्य आहे त्या विचारांचे ते होते. ते उत्तम वक्ते होते, म्हणजे त्यांचं जे बोलणं होतं ते लोकांवरती प्रभाव पडणारं होतं. त्यांच्याकडे वक्तृत्व शैली किंवा बोलण्याची जी पद्धत होती ती अतिशय चांगली होती की ज्याचा प्रभाव सगळ्या लोकांवरती पडत होता. त्यांच्या शिकवणीने जनता भारावून जात होती. म्हणजे ते जे बोलत होते त्याच्यामुळे जनता जी होती म्हणजे जे ऐकणारे लोक होते ते भारावून जात होते की ते जे काय सांगतात तेच मंत्रमुग्ध होऊन, गुंग होऊन ती लोक ऐकत होती की आपल्याला आज काय सांगतायत गाडगे बाबा, आपण त्यांच्याप्रमाणे कसं वागलं पाहिजे, ते अगदी लक्षपूर्वक ती लोक सगळी ऐकत होती. जी जनता त्यांचं कीर्तन ऐकायला यायची ती जनता त्यांच्या बोलण्यातून भारावून जात होती, मंत्रमुग्ध होत होती की ते काय सांगतायत, आज आपल्याला काय सांगणार आहे, त्यानुसार आपल्याला वागायचं आहे, अशा प्रकारचं त्यांचं लक्षपूर्वक ऐकणं होतं. लोकांच्या सोयीसाठी त्यांनी अनेक धर्मशाळा बांधल्या. म्हणजे त्या काळी गावोगावी जाताना प्रवासाच्या खूपशा अशा सोयी नव्हत्या. मग प्रवासाच्या सोयी नसल्यामुळे काय होतं की एका गावातून दुसऱ्या गावी गेल्यानंतर जाण्यासाठी सुद्धा पायी प्रवास करायला लागायचा. आत्तासारखं गाड्या किंवा विमान किंवा रेल्वे, बसेस असं कुठलंही साधन प्रवासाचं त्या काळी नव्हतं. त्या काळी कोणतं होतं तर केवळ बैलगाडी किंवा पायी प्रवास करायचा. बैलगाडीनं सुद्धा जास्त प्रवास करता येत नव्हता, त्यामुळे पायी प्रवास सगळीकडे केला जायचा. मग एका गावातून दुसऱ्या गावी जायला खूप वेळ लागायचा. पायी प्रवास करायचा म्हणजे वेळ खूप लागणार. मग दमायला हवं, दमायला होत असेल तेव्हा कुठे राहायचं किंवा कुठे जेवायचं असा त्या पाटसरूंना प्रश्न पडायचा. आणि गावाच्या बाहेर सुद्धा जंगलं खूप असायची. असा भाग असल्यामुळे त्यांनी काय केलं की अनेक धर्मशाळा बांधल्या की जेणेकरून त्या धर्मशाळेमध्ये
रात्रीचा निवास येणारे जे प्रवासी आहेत ते करू शकतात किंवा जेवणाची सोय तिथं त्यांची होऊ शकेल ह्याच्यासाठी त्यांनी धर्मशाळा बांधल्या. आणि त्याचबरोबर शिक्षण संस्था सुरू केल्या. त्या काळी शिक्षणाचं एवढं महत्त्व नव्हतं, त्यांच्या काळी शिकण्याचं एवढं महत्त्व नव्हतं. प्रत्येकजण काय करत होतं, फक्त शेती गुरं ह्यांचंच फक्त बघत होते, तेवढाच उद्योग होता. मग शिक्षण घेतलं पाहिजे, शिक्षण जर घेतलं तर आपल्या अंधश्रद्धा दूर होतील आणि श्रद्धेनं किंवा डोळसपणे आपण कोणताही विचार करू शकतो, ह्याच्यासाठी शिक्षणाची गरज आहे. आणि हा विचार ठेवून त्यांनी शिक्षण संस्था सुरू केल्या. लोकांपुढे त्यांनी कधी पैशासाठी हात पसरला नाही. म्हणजे जेव्हा धर्मशाळा बांधायच्या आहेत किंवा शिक्षण संस्था बांधायच्या आहेत, आपल्याला घर बांधायचं असलं तरीसुद्धा खूप पैसा लागतो किंवा त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी जोडणी करावी लागते. पण त्यांनी धर्मशाळा बांधताना, शिक्षण संस्था बांधताना कधीही लोकांपुढे हात पसरले नाहीत किंवा लोकांना मागणी केली नाही की आम्हाला धर्मशाळा बांधायच्या आहेत, शिक्षण संस्था बांधायच्या आहेत, तर तुम्ही काहीतरी मदत करा, असं कधीही त्यांनी मागितलं नाही. पण लोकांनीच त्यांना स्वखुशीनं पैसे दिले. का स्वखुशीनं पैसे दिले? स्वखुशी म्हणजे स्वतःच्या आनंदानं, स्वतःहून असं त्यांनी लोकांनीच त्यांना पैसे दिले. का पैसे दिले? कारण ते उत्कृष्ट वक्ते होते. त्यांच्या बोलण्याचा प्रभाव सगळ्या जनतेवर पडत होता की खरोखरच आहे शिक्षण का घेतलं पाहिजे, अंधश्रद्धा का दूर केल्या पाहिजेत, हे जे ते सांगत होते त्याच्यामुळे जनता भारावून जात होती, लक्षपूर्वक ऐकत होती. आणि त्यामुळे जेव्हा त्यांनी धर्मशाळा बांधायला घेतल्या किंवा शिक्षण संस्था सुरू केल्या, तेव्हा लोकांनाच असं वाटलं की त्यामुळं आपला पण उद्धार होणार आहे, आपल्याला शिकायला मिळणार आहे, आपल्याला धर्मशाळेमध्ये राहता येणार आहे, प्रवासी जे येतील आपल्या गावी ते धर्मशाळेमध्ये राहू शकतील. ह्या विचारांनी लोकांनी स्वखुशीने त्यांना पैसे दिले. मग जे पैसे दिले ते सुद्धा त्यांनी काय केले नाही, एकही पैसा स्वतःसाठी वापरला नाही की त्यातनं मला चांगलं राहायला घर बांधतो किंवा चांगले कपडे घेतो वगैरे, अशा कोणत्याही गोष्टी न करता जो जनतेचा पैसा होता तो केवळ त्यांनी जनतेच्या कल्याणासाठीच वापरला. त्यांचा हिशोब चोख असे, चोख म्हणजे बरोबर, की कुठंही एक पैशाचं सुद्धा चूक नाही की कमी आहे जास्त आहे असं कुठंही नाही. जो काही जनतेचा पैसा असेल तो सगळा जनतेचा पैसा धर्मशाळा बांधण्यासाठी, शिक्षण संस्था बांधण्यासाठी ते वापरत असत. ते एक रोखठोक बोलणारे संत होते. रोखठोक म्हणजे सडेतोड, जे वाटतं ते स्वतःहून बोलत होते. म्हणजे ते चुकीचं वाटू दे समोरच्याला किंवा चांगलं वाटू दे, पण जे योग्य आहे ते बोलण्याचा त्यांचा स्वभाव होता आणि तसे ते रोखठोक बोलणारे संत होते. आपले सर्व जीवन त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन व समाजहितासाठी वाहिलं. म्हणजे जे काही जीवन होतं ते सगळं त्यांनी कशासाठी केलं, तर अंधश्रद्धा निर्मूलन व्हावं आणि समाजहितासाठीच त्यांनी आपलं संपूर्ण जीवन वाहून घेतलं. संसाराचा, प्रपंचाचा त्याग करून त्यांनी समाजाच्या उद्धारासाठी संपूर्ण जीवन वाहिलं. आणि हे साधू पुरुषाच्या दर्शनानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेलं आहे किंवा त्या जीवनाला त्यांच्या वेगळं वळण लागलं आहे. असे हे थोर संत 1958 साली अनंतात विलीन झाले. म्हणजे त्यांना मृत्यू आला. 1958 साली त्यांना मृत्यू आला. विलीन होणे म्हणजे काय, सामील होणे. मग अनंत म्हणजे जे ब्रह्मांड आहे किंवा एवढं मोठं जे अनंत आहे त्या अनंतामध्ये ते सामील झाले किंवा समाविष्ट झाले. विलीन झाले म्हणजे अनंतामध्ये समाविष्ट झाले. अशा प्रकारे त्यांचं जीवन झालेलं आहे की पहिल्यांदी त्यांनी संसार केला आणि संसारानंतर त्यांनी समाजासाठी आपलं संपूर्ण जीवन वाहून घेतलं. आणि जो काही जनतेचा पैसा होता तो जनतेच्या कल्याणासाठीच त्यांनी वापरला. कधीही त्याचा स्वतःच्यासाठी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी त्याचा वापर केला नाही. आणि म्हणून त्यांना संत गाडगेबाबा असे म्हणतात. धन्यवाद.